हाय फ्रेंड, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजरं आली आहेत आणि खूप फ्रेश फ्रेश मिळतात. मग अशा प्रकारे तुम्ही छान असं मुलांसाठी खाऊ बनवू शकता हेल्दी. कारण गाजर हे व्हिटॅमिन सी युक्त आहे. डोळ्यांना आपल्या खूप फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे अनगिनत आहे. तुम्ही अशा प्रकारे छान छान रेसिपी बनवून ठेवू शकता. आणि मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे, जो की ज्यामध्ये आपण ना की खव्याचा वापर केला ना की माव्याचा वापर केला. असा खूप सुटसुटीत आणि एकदम सोपी रेसिपी आहे बघा. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे. कारण गाजरचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, खूप सारे फायदे आहेत. मुलं असं कच्चं खायचं म्हटलं की कंटाळा करतात आणि मुलंच नाही, सगळीच कंटाळा करतात. मग तुम्ही अशा प्रकारे छान असा गाजराचा हलवा बनवून त्यांच्यासाठी ठेवू शकता. खूप सुंदर होतो आणि चवीला पण एक नंबर लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे केलं ना की लगेच संपणार, याची खात्री मी देते तुम्हाला. आणि तुमच्याकडे जे घरामध्ये साहित्य अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. एवढी सोपी, महत्त्वाचं म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मेहनत पण लागत नाही. फक्त तुम्हाला जे गाजर आहे ते किसून घ्यावं लागेल. हे बघा, अशा प्रकारे मी अर्धा किलो गाजर घेतले होते आणि जे छान असे किसून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून न घेता, मी त्याचा पण दुसरा व्हिडिओ अपलोड करेल की जो काही काहींना किसायचा कंटाळा येतो, मग त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेल आणि शेअर करेल. अशा प्रकारे आपण किसून घ्यायचं आहे, कारण खाताना असं तो दाताखाली लागल्यानं खूप छान लागतो बघा. आणि आपण इथे साखरेचा वापर न करता आपण इथे गुळाचा बनवणार आहोत आणि हेल्दी बनवणार आहोत, जे की हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी. आणि मी इथे देशी गाईचं तूप आहे ते 2 चमचे टाकले आहे. तुपाचा पण आपण इथे जास्त वापर करणार नाही आहोत. 2 चमचेच घातलं आहे मी तूप. आणि त्यानंतर मी गूळ घालणार आहे. 1 वाटी मी गूळ घातला आहे. गोड तुमच्या कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता, जसं तुम्हाला गोड हवं आहे. कारण माझा हा सेंद्रिय गूळ आहे, तर मग तो गोड असतो. जास्त नाही घातला तरी पण छान चव लागते. सेंद्रिय गुळाचा कुठलाही पदार्थ एक नंबरच लागतो. अशा प्रकारे तुम्ही छान हलवून घ्यायचं आहे. जास्त तुम्हाला हलवत बसायची पण गरज नाही. फक्त एकसारखं करून घ्या आणि झाकून ठेवा. आणि झाकल्यानंतर तो गूळ आहे तो विरघळला की पुन्हा हलवायचं आहे. जास्त त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. मध्यम गॅसवर करायचं आहे सगळं. हे बघा, छान असं आपलं गूळ विरघळलं आहे. त्यामध्ये माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स होते, काजू, बदाम, पिस्ते आणि मनुके, ते मी त्यामध्ये ॲड करत आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. आणि पुन्हा आपण त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत, कारण आपला जो हलवा आहे तो जवळजवळ तयार होत आला आहे. माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं, साय म्हणजे दुधाची, ती घातली आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल, किंवा जर आवडत असेल तर तुम्ही दुधाचा वापर केला तरी पण चालेल. हे बघा, छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि छान एकसारखं त्याला शिजवून देणार आहोत. म्हणजे जी साय आहे ती, आपण जे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकली आहे ती छान असे त्यामध्ये मुरेल आणि एक नंबरच असा आपला गाजराचा हलवा तयार होईल. एवढा एक अप्रतिम आणि अजिबात वेळ न लागता बिना साखरेचा आपला गाजराचा हलवा तयार आहे मैत्रिणींनो. छान असं आपण हलवून घेणार आहोत आणि 5 मिनटं फक्त आपण मध्यम गॅसवर झाकून ठेवणार आहोत. म्हणजे छान जी वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकले आहेत आणि साय टाकली आहे ती त्याला लागेल. खूप सुंदर आणि झटपट होणारा असा गाजराचा हलवा एकदा अवश्य करून बघा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. हे बघा, आपण झाकण ठेवलं होतं, तो माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. हे बघा किती सुंदर रंग आला आहे, ओरिजिनल रंग आहे. आपण इथे रंगाचा पण वापर केला नाही. अप्रतिम असा गाजराचा हलवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे मैत्रिणींनो. चला तर मग पटकन लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि हाईप करायचं आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद.